आज कुठल्याही मुलाच्या वहीचं एकही पान फाटू नाही देणार. आणि त्यासाठीच हे मी पैसे सुद्धा आणले आहेत. अरे अरे लांब हो. दीपक, हे काही पैसे आहेत, हे तू तुझ्याकडे असू दे. आणि काल ज्या मुलांच्या वह्या फाटल्या होत्या त्या मुलांना या पैशांनी नवीन वह्या घेऊन दे. ठीक आहे भीमदादा. नाही भीमदादा, आम्हाला ही लढाई लढायची आहे. आम्हाला पैसे परत करून लढाईपासून दूर नका करू. वय भीमभाऊ, आम्हाला लढाईपासून दूर नका करू. हो भीमदादा, हो. हा भीमदादा. वय भीमभाऊ. अहो ऐका तरी माझं म्हणणं. हे बघा, कोणालाही या लढाईपासून दूर नाही करत आहे. खरं तर तुम्ही सगळे इथे आलात माझ्यासाठी. हीच तर आपली लढाई आहे. भीमभाऊ, आमच्या घरचे काही बोलले का? असं नाही की आम्ही तुझ्या संघर्षामध्ये तुझ्या बरोबर नाही आहोत, पण आमच्या पण काही अडचणी आहेत. आम्ही मेहनत मजुरी करून आणलेली कॉपीची पानं असं नाही फाडू देऊ शकत ना. हे बघ, तू आत्ता ह्याविषयी काही विचार नको करू. आणि ते जे काही म्हणाले ते अगदी योग्य बोलले आहेत. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा कायम, जर तुम्ही हे पैसे नाही घेतले आणि नवीन वह्या नाही आणल्या तर तुमच्यापैकी कोणाचीही मदत मी घेणार नाही. नाही भीमभाऊ, आम्हाला तुमची मदत करायचीच आहे. ठीक आहे, आम्ही हे पैसे घेतो आणि नवीन पुस्तकं घेतो. अच्छा, तर म्हणजे आज गल्लोगल्ली फिरून फिरून तुम्ही हे कागद वाटणार आणि इथे देखील कागद चिकटवणार. बघतोच मी सुद्धा कधीपर्यंत तुझे उद्योग चालतात ते. मेघनाथजी, लक्ष पूर्ण होईपर्यंत थांबणं लढाईच्या सिद्धांतामध्ये नसतं. बरोबर बोललास तू, अगदी बरोबर. तुझ्या याच तत्वांना घेऊन तो पुरुषोत्तम साडीत त्याच्या समर्थकांसोबत तुझ्या विरुद्ध लढाई लढतोय आणि तू इथे आमच्या विरुद्ध लढाई लढतोय. ठीक आहे, लढ, मन भरून लढाई लढ. परंतु एक गोष्ट सांग भीमराव, हा दीपक जो तुला त्याचा नायक मानतो, स्वतःचा आदर्श मानतो, गुरु आहेस ना तू त्याचा, त्याच्या वडिलाला पुरुषोत्तमला उपाशी तापाशी बघून तुला चांगलं वाटतं का? आनंद वाटतो का? जसे माझे बाबा आहेत त्यानुसार उपाशी राहू देत. माझ्या या मुद्द्यावर एकदा विचार नक्कीच कर भीमराव. अरे त्या पुरुषोत्तमला उपाशी तापाशी बघून तुझा प्रामाणिकपणा जागत नाही कधी? तुझ्यातला आत्मा तुला आतमधून कुरतडत नाही का कधी? मला तर वाटतं की तुझ्या आतमधल्या संवेदना मेल्या आहेत. माहिती नाही कोणत्या मातीने बनलेला आहेस. चला रे. भीमदादा, तुम्ही त्यांचं म्हणणं अजिबात ऐकू नका. दीपक, हे तुझ्याकडे ठेव. आणि जसं आपण हे लिहिलंय ना, कालसारखंही यावर सगळं लिहून ठेव. तू हे सगळं करून ठेव. मी आलोच जरा वेळात. ठीक आहे भीमदादा. अरे त्या पुरुषोत्तमला उपाशी तापाशी बघून तुझा प्रामाणिकपणा जागत नाही कधी? तुझ्यातला आत्मा तुला आतमधून कुरतडत नाही का कधी? मला तर वाटतं की तुझ्या आतमधल्या संवेदना मेल्या आहेत. जा जा भीमराव जा. तो पुरुषोत्तम, हितेश, जोखू, जनार्दन, मनोहर या सगळ्यांपेक्षा खूप ताकदवान आहे. चांगल्या प्रकारे समजवेन तुला. जा. आपण भीमरावाला अशी मनमानी नाही करू द्यायची. एकदम बरोबर आहे. वय पुरुषोत्तम, आणि हे लढाई तू भीमराव करून नाही हारणार. काही बी झालं तरी चालल. जोखू, ही काय नाटक करायला लागलायस? बंद कर हे सगळं. अरे चांगलं दिसतं का असं चाळीमध्ये बसून खाणं पिणं सोडून द्यायचं? नाटक हेच काम जर भीमरावानं केलं तर ही लढाई होती, अनशन होतं, आंदोलन होतं. आणि हेच काम म्या
जोखू जनार्दन आम्ही केलं तर हे नाटक आहे. खबरदार आमच्या आंदोलनाला कोणी हे नाटक म्हटलं तर. सगळ्यांना वाटतंय ना की भीम आणि रामा दोघं सगळ्यांची खूप काळजी करतात. की अजूनही आपले डोळे फाडून बघा आणि विचार करा की हा भ्रम आहे. नाहीतर हा भीमराव आपल्याला असं भुकट ठेवून गेला नसता. आणि आता ही रामा पण कामाला चाल हो ना रमा? कामावर चाललीस ना? हो, मी आणि रामा दोघे चाललोय, कारण उद्या पण भीमला कागद हवंय ही लढाई चालू ठेवण्यासाठी. आम्ही काम करणार आणि पैसे आणणार. त्यांच्या भुकीचं बी काही करा की, आणि जाऊन सांगा तुमच्या पोराला यांच्या गोंधळात नको पडायला. काय समजवणार आहेत हे? त्या भीमचे हे बाबा आहेत ना, ज्यांना दुसऱ्याशी काय बी घेणं देणं नाही. ते सगळे जगूत किंवा मरू. माझ्या नवऱ्याला चुकीचं समजता. त्यांना समद्यांची काळजी आहे. बस बोललं म्हणजे काळजी असं नसतं. मागे वळून तर बघा, आले ते, आणि ते स्वतःच समद काम सोडून तुमच्यासाठी आले असतील. बोला पुरुषोत्तम काका. भीमराव बोल, तू आमचं म्हणणं ऐकतोयस की नाही? माया पोराचं दीपकचं लगीन माया मनाप्रमाणे करू शकतो का नाही? नाही, कुठल्या बी परिस्थितीत नाही. हीच तर तुझी ताकद आहे भीमराव. तू काही बोललास ना की खोट्याचं खरं करायला पूर्ण सेना उभी राहती. मग ते खोटं असलं तरी खरं म्हणतात, आणि मग समोरचा कमकुवत बनतो. ठीक आहे शोभा काकू, तुम्ही आता काही बोलू नका आणि कोणीही काही बोलणार नाही. आता फक्त मी आणि पुरुषोत्तम काका बोलणार आहोत. बोला पुरुषोत्तम काका, काय समजायचंय तुम्हाला? कारण मी तर तुमचं म्हणणं ऐकणार नाहीये की तुम्ही दीपकचं लग्न लावू शकता, पण मी माझं म्हणणं पूर्णपणे तुम्हाला समजवायचा प्रयत्न करेन. सांगा कसं समजायचंय तुम्हाला? हा तर समजाव की, एवढा शिकला सवरलेला तू समजाव, म्हणजे आम्हाला पण समजल. हा म्हणजे आम्हाला पण समजू दे की शिकून सवरून काय फायदा होतो. ते शिकले सवरले लोक कसे समजावतात, समजाव. हितेश काका, तुम्हाला कळत का नाही हो? अहो आताच ठरलं ना की फक्त हे दोघं बोलतील, मग बोलू द्या की त्यांना. वय एक एक गोष्ट सांग. तर भीमराव बोल, हाय का कुठली पद्धत समजावायची की दीपक या वयात लगीन नाही करू शकत? बोल, माझं म्हणणं ऐक, नाहीतर आमच्याशी भांडत बस. माहित नाही भीमदादा आणि माझ्या बाबात काय होईल. माझे बाबा खूप विचित्र आहेत. त्यांनी राग आणि चिडचिड करून भीमदादाचा अपमान नाही केला पाहिजे, आणि जेव्हा ते अपमान करतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. हा तर बोल भीमराव आंबेडकर, हाय का कुठली पद्धत? हो तर होऊ द्या आज निर्णय की या दोघांपैकी कोण बरोबर विचार करतंय. व्हायलाच पाहिजे. कशाला उगाच विषय वाढवताय? नाही शोभा काकी, प्रयत्न करू दे यांना.
आता तर बायको पण म्हणतीये समजावा म्हणून. मग आता शोध पद्धत. तुम्ही जरा इकडे या माझ्यासोबत. कुठं? एकदा या तरी. या तर खरं. पण कुठं? या तर खरं, मी सांगतो या. हो हो, जा जा पुरुषोत्तम भाऊ, आम्ही तुझ्यासोबत आहोत. जा जा हो, जा, जा. जा जा जा, जा. झाकी. आता तुम्ही एक काम करा, ह्या दगडाला तुम्ही उचला. आता या दगडाला उचलण्याचा काय संबंध? घेणं देणं आहे, मी सांगतो सगळं तुम्हाला. तुम्ही आधी उचला तर खरं, उचलण्याचा प्रयत्न तरी करा. काय येडचाळ आहेत, म्या नाही उचलायचो. काका, आत्ता तुम्ही ठरवलं होतं ना की तुम्हाला माझ्याशी बोलायचे जे काही आहे, तर मी सगळं समजवेन तुम्हाला, पण एकदा माझ्यासाठी हे उचलण्याचा प्रयत्न तरी करा. ए पुरुषोत्तम, अरे उचल्याचा प्रयत्न कर. समजू दे तरी. काय नाटक आहे, काय नवीन प्रयोग करतोय भीमराव. हा? उचल उचल. उचला. बाय बाय कर प्रयत्न. अरे पुरुषोत्तम उचल. हा. अहो उचला. अहो पुरुषोत्तम भाऊ उचला. उचला 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 उचला. झालं झालं. उचल उचल उचल. घी झाला प्रयत्न. अजून काही? चांगला प्रयत्न होता, पण तरी सुद्धा तुम्ही हा दगड उचलू नाही शकलात. ह्याचा अर्थ तुमच्यात तेवढी ताकद नाहीये ज्यामुळे तुम्ही हा दगड उचलू शकता. अरे सांगायचं तरी काय तुला? तुम्ही सांगा तर खरं. तुम्ही मान्य करता ना की तुमच्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये की तुम्ही हे उचलू शकता, हो की नाही? वय तर मग सांगा आता, जर हितेश काका, जोखू काका, मनोहर काका, जनार्दन काका आणि तुम्ही असं सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तरीही उचलू नाही शकणार. का नाही उचलणार? आम्ही सगळे मिळून तो उचलून दाखवू. उचलून दाखवू का? हा? नाही नाही, ठीक आहे, गरज नाहीये. आता ही फालतूगिरी बंद कर आणि मुद्द्याचं काय ते बोल. स्पष्ट स्पष्ट. या सांगतो स्पष्टपणे. तर स्पष्टपणे मुद्दा हा आहे की कुठल्याही गोष्टीचं वजन उचलण्यासाठी विशेष बळाची, शक्तीची गरज असते, आत्मविश्वासाची गरज असते. आणि तसंच ग्रहस्थीचं ओझं उचलण्यासाठी बळाची गरज असते. जे बळ, जी ताकद वयानुसार मिळत जाते. आणि आता तुमच्या मुलाचं ते वय नाहीये, त्यामुळे त्याचं लग्न नाही होऊ शकत. आता कळालं? पण वाईट या गोष्टीचं वाटतं की कौटुंबिक जीवनाचा भार नवरा बायकोला उचलावा लागतो. समधेजण मिळून या दगडाला उचलू शकतात, पण कौटुंबिक आयुष्याला नाही. अरे एवढं समजावतंय तुम्हाला, आता तरी समजा की. गृहस्थाश्रम काही सामान नसतं. इथे सामानाला उचलून त्याची परीक्षा घेतली जाईल की कोणी ते उचलू शकेल का नाही. बोला भीमराव आंबेडकर. मग उचलणारच सांगेल ना. बाबा, मला उचलायचंय ना कौटुंबिक भार. मग ऐकून घ्या तुम्ही, मी अजून तयार नाहीये.
आता तर काही बोलण्याची वगैरे गरजच नाहीये. तो स्वतः तयार नाहीये. मुला, जीवनामध्ये गृहस्थ जीवन घालवायला आणि सांभाळायला आई वडिलांचा देखील हात लागतो. तुम्ही मला नका समजवू. भीम दादा सांगतील तेच बरोबर आहे, बाकी सगळं चूक आहे. तर मग माझं अनशन चालूच राहणार. तुम्ही लढा, उपोषणालाही बसा, नाही म्हणत नाहीये मी, पण उपाशी पोटी नका राहू. लढणार तर नक्कीच. तुला जर का त्रास होत असेल तर मानहार. हार तर मी मानणार नाही. ठीक आहे, तुम्ही सगळे उपाशीच राहणार आहात. आजपासून मी सुद्धा काही खाणार नाही ना काही पिणार. जे काय बोलताय तुम्ही? रमा, यांच्या जागी दुसरं कोणी असलं असतं तर मी अन्न पाणी सोडलंही नसतं. पण ही आपली माणसं आहेत, आपल्या चाळीची माणसं आहेत. आणि हे दीपकचे वडील सुद्धा आहे, तर त्यामुळे मी ह्यांचा सन्मान तर नक्कीच करतो. तर कमीत कमी ह्यांच्या सन्मानासाठी एवढं करावंच लागेल. पण तुम्ही असे दिवसभर उपाशी राहणार, पण तुम्हाला तर कागदावर प्रश्न लिहून पण वाटायचे. रमा, आता ही गोष्ट माझ्या आणि पुरुषोत्तम काकांच्या मध्येच असू दे. चल दीपक. चल रमा, आपण पण काम शोधूया. लाज वाटत नाहीये ना तुम्हाला? ज्या भीममुळं तुम्हाला चाळीत प्रवेश मिळालं, ज्या भीममुळं आपण दोघे एकत्र आलो, त्याच भीम विरुद्ध एवढं सगळं बोलताय तुम्ही? अगं त्याचा उपकार तर हायतच माहित. याचा अर्थ असा तर नाही होत ना की तो जे जे म्हणेल ते करायचं. जा तू तुझं काम कर. वा, पुरुषोत्तम तर मोठा जबरदस्त माणूस आहे. हा तर आमचा नेता बनण्याच्या लायकीच आहे. तर एका बाजूचा नेता भीमराव आणि आमचा नेता पुरुषोत्तम. काय काय म्हणताय? अगदी बरोबर. पुरुषोत्तम, जरा बाहेर आहे, बोलायचं. याचं किती दिवस चालणार? लवकर सगळं ठीक होईल. 1-2 दिवसात निपटवतो की सगळं. लवकर संपव. हुंड्याचे अर्धे पैसे घेतलेस, हे लग्न लवकर करावं लागेल. निपटव तू. संपव, लवकर संपव. समजलं? नाहीतर जेवढे पैसे घेतलेस ना, व्याजासकट परत घेईन. समजलं? होईल भाऊ. आता तर त्याला मनवावंच लागल. मनवून तर दाखवेनच लग्नासाठी. दीपकला पण आणि त्याच्या आईला पण. किती खालच्या पातळीचा माणूस आहेस. आपल्या मुलाच्या हुंड्याचे पैसे आधीच अर्ध घेऊन ठेवलेस. आता गरजेच्या वेळी ठरलंय लगीन म्हणून घेतलं पैसे. म्हणून तर सांगतोय करून टाकू दीपकचं लगीन. अगं हुंडा मिळेल चांगला आणि आपलं आयुष्य चांगलं होईल. आयुष्य सुधारेल. अरे, मला वाटत होतं की एका बापाच्या मनात त्याच्या मुलाचं लग्न लावून द्यायचं होतं, पण आता कळालं की हे बापाचं मन नाही, पण एक लोभी माणसाचं मन आपल्या मुलाचं लग्न हुंड्यासाठी करतोय. पण आता तर मी दीपकचं लग्न अजिबात होऊन देणार नाही. उपोषण करायचंय ना, तर करा उपोषण. जे करायचंय ते करा.
पण आता तर मी दीपकचं लग्न अजिबात लावून देणार नाही. मी तुम्हा तिघांना सरळ करून ठेवीन, आई, पोरगा आणि भीमरावाला पण.